आहे लक्ष्मण भोसले यांच्या शेतामध्ये साधारणतः 28 दिवस ते 30 दिवसाचा प्लॉट आहे आणि आपण भोसले साहेबांना R376 दिलं सुरुवातीला. पहिली एक फवारणी झाली आणि काल एक दुसरी फवारणी घेतली R376ची. तर R376चं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण 100% सेंद्रिय असल्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही याचा आणि टेम्परेचर कव्हर करायचं एक नंबर आहे. आता हे तुम्ही प्लॉट बघत असता साधारणतः उन्हाळ्याचे दिवस म्हणजे टेम्परेचर एवढं आहे. या टेम्परेचरमुळं येणं सुद्धा म्हणजे कोथिंबीर येणं सुद्धा जरा अवघडच आहे. पण तरी पण अशा टेम्परेचरला एकदम छान प्लॉट बसलेला आहे. हा साधारणतः हाईट वगैरे चांगला आहे, फुटवा चांगला आहे आणि हिरवगार आहे. आपण R376 सोबत ह्याला स्टिकोरेज दिलं. हा स्टिकोरेज एक दिलं. ह्याच्यामध्ये सिलिकॉन बेस असल्यामुळं पानाला किंवा मुळापर्यंत घेऊन जायचं काम R376 झाले. तर साधारणतः प्लॉट एक नंबर चांगला आलेला आहे आणि अशा टेम्परेचरला हा प्लॉट येणं म्हणजे जोक नाही. आणि भोसले साहेबांनी सुरुवातीलाच केलेला आहे प्लॉट त्यांच्या शेतामध्ये. तर ठीक आहे, आपण तरी लक्ष्मण भोसले यांना विचारू एक त्यांनी काय काय म्हणजे किती वेळेस फवारणी घेतली, काय केली ह्याचे. तर भोसले साहेब, मी R376 आणि स्टिकरचे किती फवारणी घेतल्यात? 2 घेतल्या. सुरुवातीला एक घेतली आणि काल परवा दिवशी एक घेतली, असं 2 घेतले. रिझल्ट काय वाटतं तुम्हाला? ह्याचा R376चा रिझल्ट चांगला आहे. कारण टेम्परेचर बघता कोथिंबीरचा प्लॉट घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आता हिरवगार आहे आणि ह्याचे रिझल्ट असेच साहेब की आता तुम्ही आता जर ह्याला उपटून ठेवलं तर कमीत कमी 2-3 तास तर ते सुकणार नाही. काहीच असं होत नाही. हां, जी टेम्परेचरला तर कधी म्हणजे सुकलेवणी वाटलं नाही. सुकल्याने काहीच वाटत नाही. धन्यवाद.